26/11 हल्ल्यातील या धाडसी आणि जिगरबाज नर्सची स्टोरी नक्की शेअर करा। मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर 2008। संपूर्ण शहराला वेठीस धरणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता। पण त्यामध्ये एक स्त्री धाडसाचं प्रतीक बनली होती। त्यांचं नाव अंजली कुलथे। अंजली कुलथे कामा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या। तर झालं असं, सीएसटी स्टेशनवर हल्ला करून 2 अतिरेकी कामा हॉस्पिटलमध्ये शिरले आणि दोन्ही वॉचमनवर गोळ्या झाडल्या। तेव्हा अंजली आपल्या वॉर्डकडे धावून आल्या। त्यावेळी त्यांच्या वॉर्डमध्ये 20 गरोदर स्त्रिया होत्या। त्या घाबरलेल्या होत्या, पण त्यांना धीर देत अंजली त्या सगळ्यांना 10x10च्या पॅन्ट्रीमध्ये घेऊन गेल्या। लाईट्स बंद केले, मोबाईल स्विच ऑफ केले। पण तेव्हाच त्यामधील सिव्हिअर हायपरटेन्शनच्या पेशंट असलेल्या गरोदर महिलेला लेबर पेन सुरू झालं आणि अशा पेशंटची डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकत नाही, म्हणून तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाणं गरजेचं होतं। विचार करा, बाहेर भिंतीवर आदळणारे गोळ्यांचे आवाज, आत पेशंट्सच्या किंकाळ्या, मृत्यू दरवाजा बाहेर उभा। पण अशा परिस्थितीत अंजली त्या महिलेला योग्य ठिकाणी घेऊन गेल्या आणि उरलेल्या 19 जणांचा जीव वाचवण्यासाठी पुन्हा पॅन्ट्रीत परतल्या। रात्र सरत चालली, गोळ्यांचे आवाज बंद झाले आणि सकाळी 7 वाजता पोलिसांनी दरवाजा उघडला आणि सर्व 20 जणींचा जीव वाचला। अंजली सांगतात, मृत्यू दिसत होता, मग मरायचंच तर कुणाचा तरी जीव वाचवून मरावं असं म्हणून मी काम करत होते। ही बहुतेक त्या युनिफॉर्मची ताकद होती। तर ही गोष्ट होती एका सामान्य स्त्रीच्या असामान्य शक्तीची। अंजली कुलथे यांच्या या धाडसी कार्याला संवाद सेतूचा मानाचा सलाम।